नमस्कार मित्रांनो, दिलीप थोरात स्वागत आहे माझ्या नवीन यूट्यूब चॅनल दिलीप गुरु टॉक्समध्ये। मित्रांनो, आजचा दिवस सगळ्यात महत्त्वाचा आहे मित्रांनो। 1 मे आज किती जबरदस्त योगायोग आलेला आहे मित्रांनो। सगळ्यात महत्त्वाचा आहे 1 मे कामगार दिन आहे। कामगार दिन हा संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातो। 2 नंबरला आहे महाराष्ट्र दिन। 1 मे 1960 रोजी या महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि 1 मे हा महत्त्वाचा वर्धापन दिवस आजच्या दिनी आलेला आहे। आणि तिसरा योगायोग म्हणजे तथागत गौतम बुद्ध, ज्यांनी जगाला तत्वज्ञान दिलं, जगाला विद्वत्ता आणि महान असा संदेश दिला। आणि त्या काळामध्ये सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी सायंटिस्ट त्यानं जगामध्ये काम केलं। त्या तथागत गौतम बुद्धाचा जन्मदिवस आज आहे महत्त्वाचा म्हणजे बुद्ध पौर्णिमा, त्याच्यानंतर 1 मे महाराष्ट्र दिन आणि एक जागतिक कामगार दिन हा असा योगायोग आलेला आहे मित्रांनो। या तिन्ही सणाच्या निमित्ताने, या तिन्ही उत्सवाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना माझ्या वतीनं हार्दिक स्वागत आणि अभिनंदन आपल्या सर्वांचं। मित्रांनो, जागतिक कामगार दिन कशासाठी साजरा केला जातो? त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की कामगारांना मान सन्मान द्यायचा, त्यांना योग्य अशी दिशा द्यायची, योग्य असं मानधन द्यायचं, त्यांना योग्य कामाचा मोबदला द्यायचा आणि त्यांचा मान सन्मान उंचवायचा, ह्याच्यासाठी कामगार दिन साजरा केला जातो। भारत देशामध्ये नव्हे तर संपूर्ण जगामध्ये सुरुवातीला शिकागो या ठिकाणी 1886 साली कामगाराचा मान सन्मान उंचवण्यात आला। त्याच्यानंतर भारतामध्ये 1923 साली कामगार दिन साजरा केला आणि नंतर भारतीय संविधान अस्तित्वात आल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी या कर्मचाऱ्यांच्यासाठी खूप मोठ्या अशा सुविधा केल्या। पूर्वी कामाचे तास 12 तास 18 तास असायचे, ते 8 तासावर आणले। कामगारांना PF ची योजना लागू केली, कामगारांना पेन्शनची योजना लागू केली। त्याच्यामध्ये महिलांना प्रसूतीच्या 1 वर्षाच्या सुट्ट्या लागू करण्यात आल्या। वेगवेगळ्या अशाच महिलांना सुविधा दिल्या, वेगवेगळ्या ज्येष्ठ नागरिकांना सुविधा दिल्या। अतिशय चांगलं काम कामगार दिनाच्या निमित्त बाबासाहेब आंबेडकर या देशामध्ये कामगार मंत्री असताना त्यांनी केलं। महाराष्ट्र दिनाच्या बद्दल बोलायचं म्हणजे मित्रांनो, तर 1 मे 1960 रोजी या महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि तेव्हापासून या महाराष्ट्राला अगदी मूर्त स्वरूप आलं आणि महाराष्ट्रामध्ये इंडस्ट्री वाढत गेल्या, मोठमोठे व्यवसाय वाढत गेले, मोठमोठ्या सूतगिरणी असतील, साखर कारखाने असतील, वेगवेगळ्या सुविधा त्या ठिकाणी असतील, या वाढत गेल्या। आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र हा देशामध्ये 1 नंबरचा राज्य झालं आणि संपूर्ण जगामध्ये सुद्धा आज महाराष्ट्र साखर असेल, वेगवेगळ्या उत्पादनाच्या बाबतीत अग्रेसर आहे, शेतीच्या बाबतीत अग्रेसर आहे। म्हणून महाराष्ट्र दिन हा साजरा करणं काळाची गरज आहे। त्याच्यानंतर तथागत गौतम बुद्धाचा तर 1 मे हा जो दिवस आहे बुद्ध पौर्णिमा, बुद्ध पौर्णिमे दिवशी बुद्धांना 3 महत्त्वाच्या या संकल्पना मिळालेल्या आहेत। 3 मोठमोठ्या त्यांना म्हणजे गौतम बुद्धाचं जे निर्वाण आहे ते याच दिवशी झालं बुद्ध पौर्णिमेला। गौतम बुद्धाचा जन्म देखील याच दिवशी झाला आणि बुद्धाला म्हणजे गौतम बुद्धाला बुद्धत्व म्हणजे ज्ञानप्राप्ती सुद्धा याच दिवशी झाली। त्यामुळे बुद्धाच्या आयुष्यामध्ये सर्वात महत्त्वाचा दिवस आहे बुद्ध पौर्णिमा। म्हणून 1 मे हा संपूर्ण जगामध्ये योगायोग म्हणून हा दिवस आलेला आहे मित्रांनो। सगळ्यात महत्त्वाचं या दिवशी तुम्हाला पुन्हा एकदा या दिनाच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद।